वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आणि आम्ही सगळ्या घरी चाललो आहे बिकॉज ऑफ आमचे पेपर लांबले 1 महिना आणि त्यामुळं सगळे घरी चालले. आणि घरी जाण्यासाठी तो गाईज आम्ही चाललो आहे घरी. बघू शकता ती पोरगी म्हणती जाय ना, मग पण का जातोय त्याचा पक्क रिझन हे आम्ही घरी गेल्यावर रिव्हील करणार आहे. सगळे सेपरेट फिरायला चालले घरी. म्हणजे ही गोवा चालली आहे, ती लडाख चालली आहे, ही मनाली चालली आहे आणि मी बाली इंडोनेशिया. इथे विचार कर बाली कुठे आहे. तो आता बघू फ्लाईट किती वाजता आहे त्याच्यावरती आहे आमचं जायचं. नाही, फ्लाईटचा टाइम कधी डिले होऊन जातो ना. हा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. माझ्या फ्रेंड्स लोकांची इच्छा आहे सो ते ऑटोमध्ये स्कॅनर लावू शकता. बिचारा रोहित शर्मा लटकला. आता जसं फ्लाईट टेक ऑफ व्हायचं होती ना, त्याचं हे होतंय काय टेक ऑफ असं असतो. टेक ऑफ खाली असतो का टेक ऑफ वर असतो का? खाली असतो ना. काका टोल्ड अस की खाली असतो. टेक ऑफ ना बाई, खाली चेंज ना. फर्स्ट टाइम बसते एक दिवस असं ना खरं बनवू आम्ही. ज्या असून आता पण एक दिवस असं आम्ही खरं बनवू. काहीच मला बस लागली, जयश्री तिच्या बसची वाट पाहते. काय मटकू राहिली. फायनली संभाजीनगरला आले. 7:30 वाजले. याच्यापुढं मला गावाकडं जायचं. काय माहिती बस भेटते नाही भेटत. तू मीट मी संतोष. वेलकम बॅक गाईज. मी आले आहे गावाकडे कारण संभाजीनगरला जाणार होतो पण मम्मीची इथं मीटिंग होती. सो मम्मीला म्हणजे माझी मम्मा जॉब करते गव्हर्नर. एवढं काही नाही, म्हणजे मम्मीला गावाकडची कामं होते थोडे ग्राम संघाचे. तर मग त्यामुळे मम्मीची तर 3 दिवस मीटिंग होती. एक दिवस तर ऑलरेडी झाला आहे, एक आज आहे आणि एक उद्या आहे. त्यामुळे मम्मीने तू तिथं जाऊन बी कुठं राहशील एकटी, मग त्यापेक्षा गावाकडे चाललं आहे. मग रात्री मी लिटरली 9:30 पावणे 10ला पोचले. मग खाल्लं पिल्लं मग झोपले. तेव्हा व्लॉग चालू करायचं लक्षच नाही. आता उठले मी 10 वाजता. नाश्ता लाईक भात. झालं मंडे होया. मंडे नाही, मंडे नाही, बस संडे. रोज खाओ अंडे. यू गार्ड काही आता पाणी आलं. इथं काही बोर नाही आहे, नळाला पाणी येतं आणि मग त्याच्यानंतर ते लोक माझ्या पावसाने त्यांनी मोटर लावली. आता मी तर ड्राम भरते कारण इथं जे छोटे पोरं असतात त्यांना नळी पकडायला लावतात. मी छोटी नाही आहे, त्यांनी मला नळी पकडायला दिली. यस, मग ती नळी बाहेर नळी बाहेर आणता आणि तिला बकेटमध्ये ठेवले. मग मी काय माझी बकेट अशीच नळी काय करू. आणि आज आम्ही आमच्या शेतात आलोय खूप 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 दिवसानंतर. मी आणि मम्मी लसूण लावले. हे लसूण लावायचं. इथं आम्ही गहू पेरला आहे, तिथं पण गहू पेरला आहे, इथं पण गहू पेरला आहे. आणि मी सगळ्या बाई पहिला मुद्दा आता या SPP वाल्यांसाठी. भाई तुम्ही एवढा गॅप ठेवला एक्झाममध्ये, त्याकरता आमच्यासारख्या स्टुडंटचं काही, आम्ही बॅचलर स्टुडंट आहे सो आम्ही तर काही तिथं राहणार नव्हतो. पहिल्या बॅगी भरून घरी निघालून घरी आला आहे. घरचे गहू भरायला आणताय, घरचे लसूण लावायला आणताय. काही लोकांना तर म्हणजे माझ्या मैत्रिणी त्यांना कापूस वेचायला नेत आहे. सो ठीक आहे, तुमच्या एका या डिसिजनमुळे आमच्या घरच्यांचे फायदे होत आहे. सो थँक्यू सो मच. काय माहिती आता मी लसूण कसा लावून. आय ट्राय माय फर्स्ट टाईम. हे मम्मी सांगत तसं. बहीण आम्ही सगळी छोटं होतो, आम्ही जेव्हा सिल्लोडला राहायचो ना, मग दिवाळीमध्ये आम्ही दिवाळी गावाकडेच यायचो. मग गावाकडे आला का मग हे पत्राचं शेड आहे ना, तिथं सगळ्यांनी थांबायचं, मग खायला करायचं इथंच. म्हणजे गहू थोडा मोठा राहायचा. कुठं ते बोलले की माझा तसं डायरेक्ट जागा सोडेल. मावता तेवढा भंगार आहे.
मम्मी याला लॉक नाहीये. मम्मी म्हणे त्याला लॉक खोल, पण त्याला लॉकच नाहीये. माय गॉड, स्केरी. ओ माय गॉड, काय आणायचंय मम्मी? उदळी. सगळंच माहिती आहे, पण मला फावडं इथं दिसत नाहीये. फावडा 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 माई इथं फाटू राहिली. परिस्थिती, तोंडात केस गेला. परिस्थितीनुसार वागता आलं पाहिजे, असं माझ्या मम्माचं म्हणणं आहे. सो ती जसं म्हणते मी तसं करत असते. आता तिला चकळा मायावर काय वेळ एवढ्या तोंडात केस आला. मम्मा कसे कम आहे के. माय मम्मा एव्हरीथिंग डन अलोन. सो मला पण ती सवय, मी सुद्धा सगळे एकटी करू शकते. मी करू का मा? मी करू. थोडं थोडंच करणं येते, सगळं करून मग दमून जाईल. कोण केलं मग काय करा? कसं हे इकडचं वडून घेईन ना मग आधी तिथे बी काय एवढा उत्तर करायचा वाच सरळ लावायचं असं. मग त्याला पावडं लागेल का? पावडं आणलं होती तिथून पाहून. आपल्या इथे पावडं नाही ना गं. तू काय करेल? लसूण इथे इथे मम्मी आपण ती रील करायची का? तुला पाहिलं का तो डॅनी पंडित? डोरा 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 विदाऊट आंघोळ. मला तर असं वाटू राहिलं. इथं असं वाटतं की किती वाजले. आता तिथं 12च वाजले. नाशिकला 12 वाजले, आम्ही उठत बी नाही मम्मी. हे लावले का? सो गाईज, इथं आल्यावर एक चीज तर कळाली आहे की आय एम नॉट मेंट फॉर धिस. म्हणजे माझं इंजिनिअरिंग नाही झाली माझ्याकडनं, तर हा प्लॅन बी होता. पण आय थिंक सो मला प्लॅन बी पण कॅन्सल करावा लागणार आहे. मला तर वाटतं प्लॅन ए बीच्या जागी मला प्लॅन ए टू झेड रेडी ठेवावा लागणार. ये जोक नहीं था, ये मेरी और ए व्लॉग देखने वालों की सच्चाई है कि हमें अपना प्लान ए बी सी नहीं रख के ए टू झेड रखने पड़ेंगे. बिकॉज वी आर दी ओनली पर्सन्स की वी डोंट नो अबाउट, काय म्हणता येईल त्याला, वी डोंट नो अबाउट व्हॉट टू डू इन फ्युचर. बिकॉज वी ऑल गो विथ फ्लो. कारण जे आपल्या म्हणजे आपल्या समोर येतं आहे, जे आपल्याला करायचं आहे आपण तेच करतोय. पण व्हॉट्स द मेन डेस्टिनी यू अलाउ टू युअर सेल्फ दॅट यू डुईंग दिस थिंग नाव अँड यू सेड की ते मी आता करते ते माझ्या फ्युचरसाठी सेफ आहे. असं काहीच नाही करत आहे आपण. त्या मातीसारखी मी काय म्हणते प्रवचन. आय ऑल्सो डोंट नो व्हॉट आय टॉक.